सांगलीमधल्या कोरोल्टीमध्ये पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीचा खून करत आत्महत्येचा बनाव केला। पतीला मारहाण करत गळा दाबून खून केला, मात्र गळफास लावून पतीनं आत्महत्या केल्याचा बनाव केला होता। आणि या प्रकरणात पोलिसांनी अधिक तपास केला असता पतीचा अनैतिक संबंधात अडथळा होत असल्यानं पत्नीनंच प्रियकराच्या मदतीनं या पतीचा गळा दाबून खून केल्याचं उघडकीला आलं। या प्रकरणामध्ये कवठे महांकाळ पोलीस ठाण्यामध्ये पत्नी आणि मुलांसह प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। त्यांना अटक करण्यात आली। भारत इराप्पा करपे यांना त्यांची पत्नी नीलाबाई करपे व बाबूजी करपे या दोघांनी मारहाण करून गळा दाबून जीव ठार मारले। तसेच त्यांची मुले अनिकेत करपे व मनोज करपे यांनी त्यांचे प्रेत विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी मदत केलेली आहे। असं निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्या विरोधात कवठे महांकाळ पोलीस ठाणे गुन्हा नंबर 131/2026 BNS कलम 103(1) 238 3-5 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून त्याचा तपास आम्ही स्वतः करीत आहोत।